नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मतदाता सूची पर भारी गड़बड़ी पर भड़के मंत्री रविंद्र चौहान, दोषियों पर होगी सख्त कार्रवाई। नगरपालिका क्षेत्र में मतदाता सूचियों की जांच के दौरान गंभीर अनियमितताएं सामने आने के बाद महाराष्ट्र सरकार के मंत्री रविंद्र चौहान चुनाव अधिकारियों पर जमकर भड़क उठे। उन्होंने स्पष्ट कहा कि भाजपा उम्मीदवारों की मतदार सूची में जानबूझकर की गई गड़बड़ियों को किसी भी हालत में बर्दाश्त नहीं किया जाएगा और दोषी अधिकारियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी। रविंद्र चौहान ने कहा कि कई प्रभागों में बड़ी संख्या में नाम गलत तरीके से जोड़े गए हैं। कुछ जगहों पर बिना किसी पंचनामे या सत्यापन के नाम शामिल किए गए हैं, जबकि कई जगहों पर तय नियमों का पालन ही नहीं किया गया। उन्होंने आरोप लगाया कि विशेष व्यक्तियों के दबाव में चुनावी प्रक्रिया को प्रभावित करने की कोशिशें की जा रही है। उन्होंने यह भी बताया कि कई स्थानों पर 30-40 से अधिक नाम संदिग्ध ढंग से शामिल किए गए हैं और कई नामों के लिए गलत दस्तावेज लगाए गए हैं। इस पर मासी नगर सेविका तथा मंत्री रविंद्र चौहान उन्होंने चुनाव अधिकारियों को फटकार लगाते हुए कहा कि अगर मतदाता सूची सुचारू प्रक्रिया से नहीं की गई तो संबंधित सभी अधिकारियों पर कानून के तहत कार्रवाई की जाएगी। चौहान ने कहा कि नगरपालिका प्रशासन को चाहिए कि वह तुरंत अतिरिक्त स्टाफ की मांग करे और मतदाता सूची तैयार करने की प्रक्रिया को पारदर्शिता के साथ पूरा करे। मंत्री ने यह भी बताया कि पार्टी की ओर से सभी अनियमितताओं की शिकायतें एकत्र कर ली गई है और जल्द ही औपचारिक रूप से तकरार दर्ज कराई जाएगी। उन्होंने भरोसा दिलाया कि इस मामले में गहन जांच होगी और दोषी चाहे कोई भी हो, उसे छोड़ा नहीं जाएगा। उन्होंने अंत में स्पष्ट किया कि लोकतांत्रिक प्रक्रिया के साथ खिलवाड़ करने की कोशिश करने वालों को सख्त संदेश देना जरूरी है ताकि भविष्य में ऐसी गड़बड़ियां दोबारा से ना हो। बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमध्ये असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या प्रभागांमध्ये असले पाहिजे असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर असणारं उल्हासनगर महानगरपालिका, या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांची सुद्धा नावं किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी टाकण्यात आली। काही सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली। अशा वेगवेगळ्या पद्धतीने 28 नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये 14,000 नावं अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही। काही प्रभागांमध्ये विशिष्ट विचारांच्या माणसांचा पगडा हा मोठ्या प्रमाणात यावा या दृष्टिकोनातून याद्यांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बऱ्याच वेळेला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या, परंतु नगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही। विशिष्ट लोकांचंच इथे ऐकलं जात आहे असा आरोप काल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं
हे कागदोपत्री सर्व तपासून घेतलं आणि तपासून घेऊन आज महानगरपालिकेत या नगरपालिकेमध्ये प्रत्यक्षात येऊन त्या संदर्भामधले आमचे असणारे जे आक्षेप आहेत ते आक्षेप नोंदवले आहेत. खर तर तिथले असणारे आरो त्यांनी असं म्हटलं की आम्ही 8-10 या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीम्स लावू. ज्यांनी यामध्ये ऑब्जेक्शन्स घेतली आणि नावं काढली त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स दिले, खोटी बिलं दिली. याद्यांवरनं भाजपला खोटी बिलं दिल्याने नावं जर कट करण्याचा प्रकार होत असेल तर आम्ही त्या संदर्भात असं म्हटलं की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, ज्यांनी ही खोटी बिलं तिथे सबमिट केली आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगितले. नियम काय सांगतो, एखाद्याचं नाव जर तुम्हाला स्थलांतरित करायचं असेल तर त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पंचनामे करणे हे अपेक्षित आहे. परंतु एकही ठिकाणी 30-35 हजारापेक्षा जास्त नावं ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करत असताना कोणत्याही BLA 1, 2 किंवा कोणाच्याही साईन न घेता, कोणाशीही पंचनाम्यामध्ये चर्चा न करता जर अशा पद्धतीने काम केलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण नियमबाह्य आहे हे आम्ही आता त्यांना सांगितलं आहे. अजूनही या सगळ्या प्रक्रिया सुरळीत करणं हे अतिशय सोपं आहे. कलेक्टर किंवा इथल्या असणाऱ्या यंत्रणेकडून अधिकचा स्टाफ मागवा. या संदर्भातले सर्वच्या सर्व डॉक्युमेंट पोलीस यंत्रणेबरोबर जाऊन प्रत्यक्षात जाऊन तपासा, कागदपत्र तपासा आणि मग या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या व्हेरीफाय आहेत असं ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जाणं पारदर्शकतेपणे होईल असं आम्हाला वाटतं. जर असं झालं नाही तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे. तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःचं सर्वांचं मत आहे. आता आम्ही त्या संदर्भातला जो अर्ज आहे, तक्रारी अर्ज जो आहे तो तक्रारी अर्ज पार्टी म्हणून हा करणार आहोत आणि त्याची चौकशी नक्की होईल, खात्री. धन्यवाद. माझी नगरसेविका अनिता म्हणून मी ऑलरेडी 3 वेळा निवडणूक लढलेली आहे. ही माझ्यासाठी 4थी निवडणूक आहे. पण यावेळेला जो याद्यांचा घोळ झालेला आहे ना, यापूर्वी कोणत्याही निवडणुकीत पाहायला मिळालेला नाही. यावेळेला जी यादी क्रमांक मी 22 मधून उभी आहे आणि 22 मध्ये अपेक्षित सुरुवातीला 9,000 वोटर होते, ते आता 7,000 झाले. 7,000 वोटर मध्ये आज 8 बूथ त्यांनी बनवल्यात. त्या 8 बूथ पैकी 6 बूथ हे फक्त शिवगंगानगरचे आहेत आणि 2 बूथ हे बारकुपाडा. ऍक्च्युली हा वॉर्ड बारकुपाडा आणि शिवगंगानगर असा असायला हवा आहे, पण याच्यामध्ये बारकुपाडा हे नाव कुठेच म्हणजे बऱ्यापैकी नावं त्याची नाही आहेत. 3-3.5 नावं ही दुसऱ्या वॉर्डामध्ये पाठवण्यात आलेली आहेत. काही लोकांनी सोयीस्कररित्या आपापली फेवरेट नावं आहेत ती त्यांनी त्यांच्यासाठी काढून घेतलेली आहेत. आपण पालिका प्रशासन अधिकारी जे आहेत त्यांच्याशी फोनवर बोलली. त्यांनी बोलले, मॅडम आम्ही सगळे अधिकारी तुमच्या नगरपालिकेच्या सीओना, मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करा. म्हणजे आम्ही सामान्य सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत पण आम्ही पोहोचलेलो आहोत. सूचना सर हरकती घेतलेल्या. जेव्हा जेव्हा नगरपालिकेने आम्हाला फोन केलेला आहे, जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवलंय त्या वेळेला आम्ही सूचना आणि हरकती आमच्याकडनं घेण्यात आलेले आहे. पण आता एनजीपीचा जो भाग आहे तो माझ्याकडे यायला नाही पाहिजे सर, पण एनजीपीचा जो भाग आहे त्यांची म्हणजे जो पाण्याच्या टाकीजवळचा जो भाग आहे त्यांची ही नावं माझ्याकडे आलेली आहेत. म्हणजे प्रशासन अशी कोण लोक आहेत जे स्वतःच्या सोयीस्करसाठी नावं अशी
साहेब आता साहजिकच मी विरोधकांनाच म्हणणार नाही याच्यावर, कारण की जर विरोधक हरलेले आहेत किंवा ते कुठेतरी हतबल झालेले आहेत तेव्हा त्यांनी ही गोष्ट करून घेतलेली आहे प्रशासनाला हाताशी घेऊन. राजकीय आज आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आले होते, त्यांनी प्रशासनाला सांगितले अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, वेळेत सुधार करा तुमच्या मतदार यादीमध्ये, अजूनही वेळ गेलेली नाहीये, नाहीतर आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे जो काही पक्ष ठरवेल त्या पद्धतीने मी बघायला तयार आहे. प्रशासन साहेब 100%. प्रशासनाने सांगितलेलं आहे की आज 24 तासामध्ये आम्ही तुमची नावं परत द्या, दाखवा, आम्ही काम करायचा प्रयत्न करतो. पण मला वाटत नाहीये की आधीच ऑलरेडी निवडणूक आयोगाने साहेब आम्हाला वेळ एवढा कमी दिलेला आहे. तुमची आचारसंहिता जिथे 45 दिवसाची होती ती आम्हाला 24 दिवसावर आणून दिलेली आहे. आम्ही उमेदवारांनी लोकांपर्यंत पोहोचायचं का, अजूनपर्यंत मतदार यादीचा घोळ काय निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेत येऊन बसायचं हे आम्हाला उम्मीदवारांना समजत नाहीये खरं म्हणाल तर. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।